आज ना मैं जास्त टाइमपास वाला वीडियो बनवणार नाही आहे, क्योंकि मेरे को भी मालूम हो गया कि तुम लोग रोज रोज मेरे को देख के पक गए होंगे। म्हणून त्यासाठी मी रोज एक दिवसाआड एक नवीन रेसिपी टाकणार आहे। आज मी बनवणार आहे तांदळाची खीर। तर त्यासाठी आधी आपण 7 ते 8 बदाम पाण्यामध्ये भिजवून ठेवूया आणि सोबतच अर्धा वाटी तांदूळ सुद्धा भिजवू। के बात करते हैं थोड़ी कुटाई। अरे इलायची और ड्राई फ्रूट्स की यार, तुम लोग भी ना हर बार थोड़ी पत्ती की कुटाई करूंगी। कुटाई के बाद करते हैं थोडी पिसाई, म्हणजेच भिजलेले बदाम आणि 2 चम्मच तांदूळ मिक्सीमध्ये बारीक करून घेऊ। इकडे दुधाला छान उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये भिजलेले तांदूळ टाकून छान मीडियम गॅसवरती शिजू देऊ। मला ना एक सांगायचं होतं की कुठल्याही पदार्थ बनवताना जितक्या वस्तू अवेलेबल असतील तितक्याच वापरा, काही हरकत नाही। पण जर आता कोणी हे बोलत असेल की ताई खीरसाठीचे सर्व वस्तू आहे पण साखर तेवढी नाहीये, तर अशा लोकांसाठी माझ्याकडे काहीही उत्तर नाही। इथे तांदूळ शिजत आलेला आहे, त्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे साखर घाला आणि सोबत इलायचीचं पावडर आणि ड्रायफ्रूट सुद्धा घाला आणि 5 मिनिटं मीडियम गॅसवर होऊ द्या आणि गरमा